बाबत कारवाई करताना पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय का? माझ्या माहितीनुसार निलेश चव्हाण हा पण अजित पवार राष्ट्रवादीचा तो पदाधिकारी आहे. हे हगवणे कुटुंबातले जे मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. सासरे, 2 दीर, नवरा आणि ती रंभा जी नणंद, तिचं नाव पण घेऊ इच्छित नाही मी, त्या अशा रंभेला त्यांचा कंटिन्यू पक्षामध्ये जाणं येणं ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं होतं. निलेश चव्हाणचं आता एक एक जे कॅरेक्टर बाहेर येत आहे ते इतकं वाईट आहे की त्याचा आता त्या मयुरी बरोबर, ती मयुरी नाही नणंद, तिच्याबरोबर वाईट काहीतरी संबंध आहेत हे आता बाहेर आलंय. स्वतःच्या पत्नीचा व्हिडिओ बनवून आपल्याकडे सेव्ह करून ठेवणं कुठल्या मानसिकतेमधला मुलगा आहे? आणि अशा मानसिकतेतल्या मुलाचे संबंध या हगवणे कुटुंबाबरोबर होते. त्यांची एक मोठी सून आमची भांडणं म्हणे तो मिटवत होता आणि तो पण त्याच्या ऑफिसला बोलवून. ह्याचा अर्थ हे क्रिमिनल माइंडचीच लोक होती. 2 सुनांना छळण्याचं त्यांनी काम केलं. त्यामुळे पोलिसांचं मला आश्चर्य वाटतं, कारण आम्हाला कायम अभिमान आहे महाराष्ट्र पोलिसांचा आणि मुंबई पोलिसांचा, की अशा वाईट महिलांच्या बाबतीत घाणेरडं वागणूक करणाऱ्यांना आमची पोलीस महाराष्ट्राचे असतील किंवा पुण्याचे असतील अगदी पक्का न्याय देतात महिलांना. पण यावेळेला मला कळत नाहीये ते कोण पोलीस आहेत सुपे म्हणून, काही नातेवाईक आहे वगैरे असं कळतंय. मुळात तुम्ही जेव्हा गणवेश घालता ना पोलीस म्हणून, तेव्हा तुम्हाला कुठलंही नातं नसतं. तुमचं नातं एकच असतं, सगळ्यांचं रक्षण करणं. हेच तुमचं नातं आहे. पण तेच जर बिघडताना दिसतंय तर मात्र आता आम्ही नक्की कोणाकडे बघायचं, आम्हाला न्याय देतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.